शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तः पुनः पुनः। विचार सागर रहस्य तरंग चौथा, हेडिंग 30. संसार धर्म बुद्धीचे आहेत. पाठ क्रमांक 37. जीवपद वाच्यार्थाचे ठिकाणी संसार दुःखादी संसार धर्म, सुखदुःखादी संसार धर्म सर्वाला प्रतीत होतात. कुठं? जीवाच्या ठिकाणी. माझ्या जीवाचं असं झालं, माझ्या जीवाला तसं झालं, माझ्या जीवाला असं नाही, असे ते प्रतीत होतं तेव्हा जीवाच्या ठिकाणी. जीवाच्या ठिकाणी नसतात ते काय. अर्थात त्याबद्दल आता विचार करू आपण. असं लोक म्हणतात ना जीवाच्या ठिकाणी म्हणून, की जीवाला आहे. पण जीवाच्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व हे धर्म आहेत असं म्हटलं नाही. ते धर्म कुटस्थ बुद्धी आणि आभास या तिघावरही येतात, एकट्या जीवावर नाही. कुटस्थ बुद्धी आणि बुद्धीत पडलेला आभास या तिघावर येतात. हे खरं. पण ते जीवापणाचे सर्व धर्म म्हणजे कर्तृत्व भोक्तृत्व पाप पुण्य सुख दुःख इत्यादी बुद्धीसह चिदाभासाचे आहेत. बुद्धीसह चिदाभासाचे आहेत. नुसते चिदाभासाचे किंवा नुसते बुद्धीचेही नाही. कुटस्थाचे नाहीत. कुटस्थ का नाही? कुटस्थाचे का नाहीत? कुटस्थ निर्विकार म्हणून कुटस्थाच्या ठिकाणी नाही. कुटस्थाच्या ठिकाणी आहेत असं भ्रांतीनं वाटतं, भ्रमाने वाटतं. देवाला कळत नाही का, देवाने असं करावं का? देवाचं काहीच नाही, भ्रमानेच म्हणतो जीव बोलतो. तुझ्याच जसे कर्म केले तसे फळ मिळाले, असं आहे त्याचं कर्माप्रमाणे. देव काही करत, पण आपण देवावर दोष. तसं कुटस्थ काहीच नाही करत. कुटस्थ निर्विकार आहे. मग हे बुद्धीसह चिदाभासाचे धर्म आहेत. आलं लक्षामध्ये? ब्रह्मानं तसं वाटतं कुटस्थाच्या ठिकाणी आहेत. ती भ्रांती ही बुद्धीसह आभासालाच होते. भ्रम कोणाला होतो? बुद्धीसह आभासाला. आभास म्हणजेच जीव. कुटस्थाला नाहीत. कारण कुटस्थ शब्दाचा अर्थ काय आहे? निर्विकार. कुटस्थ कशाला म्हटलं काय? मी कुटस्थाच्या बद्दल कसं काय सांगितलं? निर्विकार कसं सांगितलं होतं? काय उदाहरण सांगितलं? कशाप्रमाणे निर्विकार सांगितलं होतं? ऐरणीप्रमाणे. बरोबर. सोनाराच्या ऐरणी पुनर्दिली होते. सोनाराच्या ऐरणीप्रमाणे सर्व अलंकाराहून अलिप्त. किती त्याच्यावर अलंकार घडल्या जातात, पण त्याला काहीच नाही सुख दुःख किंवा अभिमानी त्याचा. किंवा कुट म्हणजे मिथ्या. कुट म्हणजे मिथ्या. आणि जी बुद्धी तिच्यामध्ये स्थ म्हणजे असंग रूपाने राहिलेला. कळलं? कुट म्हणजे मिथ्या. अशी जी कोण बुद्धी, बुद्धी मिथ्या आहे ना, आणि तिच्यामध्ये स्थ म्हणजे असंग रूपाने राहिलेला तो कुटस्थ. कळलं? कुट शब्दाचा अर्थ तो कुटस्थ. असा जो कुटस्थ शब्दाचा अर्थ आहे, यावरून असा आहे कुटस्थ शब्दाचा अर्थ. यावरून कोणताही धर्म कुटस्थाचा नाही,
ते सर्व धर्म आभासाचे आहेत. कळलं का? यावरून सर्व धर्म कोणाचे आहेत? आभासाचे आहेत. सूक्ष्म विचार जर केला तर संसार धर्म आभासाचेही नाही. कारण आभास तरी कुटस्थाचा किंवा ब्रह्मचैतन्याचाच आहे. चैतन्य जर निर्विकार आहे तर आभास विकारी कसा होईल? बिंबरूप चैतन्यात जो धर्म नाही, जे धर्म नाही ते प्रतिबिंबरूप आभासात कुठून असतील? येतील. तुम्ही आरशामध्ये पाहिलं, तोंड वाकडं केलं तर त्याच्यात वाकडं दिसणार ना, सरळ ठेवलं तर सरळ दिसणार. तसं जर त्या चैतन्याच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचे विकार नाहीत तर आभासात कुठून येते? आभास हे काय आहे? प्रतिबिंब आहे. आभास काय आहे? चैतन्याचं प्रतिबिंब आहे. मग जसं बिंबात तसे प्रतिबिंब. कळलं? पण डोक्यास जर पागोटे नसेल तर आरशातील प्रतिबिंबात पागोटे घातलेले डोके दिसेल का? नाही दिसणार. पण प्रत्यक्ष सुख दुःख धर्म दिसतात याची वाट काय? लावायचे कुठं ते सुख दुःख? असं कोणी विचार तर त्याला एवढंच सांगणं आवश्यक आहे की ते सर्व धर्म आभासाचे नसून एकट्या बुद्धीचेच आहेत आणि त्याच बुद्धीमध्ये आभास असल्यामुळे बुद्धी संबंधाने आभासाचे आहेत असं वाटतं माझं. लक्षात येतं का? जसं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब, पाण्यात पडलेलं प्रतिबिंब, पाणी हललं म्हणजे हल्ल्यासारखं दिसतं प्रतिबिंब. पण वास्तविक पाणी हलतं का प्रतिबिंब हलतं? पाणी हलतं, प्रतिबिंब हलत नसतं. त्याचप्रमाणे बुद्धीचे संसार धर्म बुद्धीच्या संबंधाने आभासाच्या ठिकाणी दिसतात. काही असं तिथं एखाद्याची मंडळी असली, सकाळी बसले लोक आणि ते दोष असतो त्या बाबाचा आणि ते दोष देतात त्या बाईवर. यांचा आहे ना सगळा दोष, यांच्यामुळे घडला ना सगळा, यांच्यामुळे म्हणजे त्याच्या नवऱ्यामुळं, आणि बांधतात कोणाला? त्या बाईला, यांच्यामुळे घडलं ना सगळं. काय तसा हा प्रकार आहे. संसार धर्म कोणाचे आहेत? बुद्धीचे, आणि वाटतात आभासाचे. असं ते पाण्यात त्याचं उदाहरण दिलं, पाण्याचं प्रतिबिंबाचं. त्याप्रमाणे बुद्धीचे संसार धर्म बुद्धीच्या संबंधाने आभासाच्या ठिकाणी दिसतात. संबंध अध्यास आहे हा. संबंध अध्यास आहेत बुद्धीचे, वाटतात आभासाचे. आता वस्तुतः जर आभासाचे ठिकाणी संसार धर्म नाहीत असं सिद्ध झालं तर मग ते धर्म कुटस्थाचे मुळीच नाहीत. तिथं निर्विकारच आहे, निराकार निर्विकार आहे. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या विषयाचे प्रतिपादन विद्यारण्य स्वामींनी तृप्तिदीपात विस्ताराने केले. पंचदशीमध्ये बुद्धीमध्ये अनंत जन्माच्या पाप पुण्याचे संस्कार आहेत बुद्धीच्या ठिकाणी. त्या अनंत जन्मामध्ये बुद्धी तीच आहे ना. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत बुद्धी संपत नाही. बुद्धी म्हणजेच सूक्ष्म शरीर. मग त्या संस्कारानुरूप नवीन उत्पन्न होणाऱ्या वासना, संस्कार पूर्वीचे, आणि त्या संस्काराप्रमाणे उत्पन्न होतात नवीन वासना.
सुखदुःख संस्काराप्रमाणे जाणं येणं हे सर्व बुद्धीच्या ठिकाणी असून बुद्धी संबंधाने चिदाभास आपल्या ठिकाणी धारण करतो. संबंध अध्यास म्हणतात. संबंधाने आपल्या ठिकाणी धारण करतो. भावकीतलं एक माणूस करतो आणि तेच बाकीच्याला दोष देतो, असं होतं की नाही. संबंध म्हणतात त्याला. संबंधामुळे तो अध्यास घडला जातो. घरातलं एक माणूस करतो सगळ्याला बोलतो, असा प्रकार येतो. त्याला संबंध अध्यास असं म्हणतात. भ्रांतीने ते ओटस्थाच्या ठिकाणी विकार प्रतीत होतात. याप्रमाणे महावाक्याच्या विचारास उपयोग व्हावा म्हणून जीव चैतन्याचे लक्षणात संसार धर्म वास्तविक कोणाचे आहेत याचा विचार सांगितला. जीव चैतन्याच्या लक्षणामध्ये संसार धर्म कोणाचे आहेत? कोणाचे आहेत संसार धर्म? कोणाचे आहेत? कुटस्थाचे, आपल्या बुद्धीचे. बुद्धी संबंधाने चिदाभासाचे वाटतात. कोणाचे धर्म आहेत? बुद्धीचे, जीवाचे नाही आहेत. संबंध अध्यास येतो असा विचार सांगितला. तेव्हा शिष्याने विचारलं, महाराज आपण कुटस्थ आणि बुद्धी, कुटस्थ बुद्धी आणि आभास हे तीन मिळून जीवाचं लक्षण केलं की नाही? काय तीन मिळून काय केलं? जीवाचं लक्षण केलं. पण त्यात थोडा उणेपणा आहे असं वाटतं, कमीपणा आहे असं वाटतं. कारण झोपेत बुद्धी आहे का? नाही. जीव पण आहे, जीव आहे. जीव असून त्यावर आपण केलेले जीवाचं लक्षण जात नाही. तुम्ही जे लक्षण केलं जीवाचं ते त्याच्यावर जात नाही. असा त्या लक्षणावर अव्याप्ती दोष येतो. कमी पडलं ना. याच दोषाला शास्त्रामध्ये प्राज्ञ स्वरूप जीवावर लक्षणाची अव्याप्ती आहे असं म्हणतात. प्राज्ञ स्वरूप तीन अवस्था आहेत की नाही? मग तीन अवस्थेप्रमाणे या जीवाला तीन नावं आलेत. जीवाला तीन नावं आहेत. कसे तीन नावं आहेत? तर कारण शास्त्रात जागृत अवस्थेच्या अभिमानी जीवाला विश्व असं नाव आहे. कुणाला? जागृत अवस्थेतला जो जीव, जीव एकच पण अवस्थेमुळे नाव, त्याला विश्व म्हणतात. स्वप्न अवस्थेचा अभिमानी जीव, जागृत अवस्थेचा अभिमानी असं काय म्हटलं? मी जागा होतो की मी जागा आहे. स्वप्न अवस्थेचा अभिमानी का म्हटलं? मला स्वप्न पडलं होतं. कळलं का? त्याचं नाव काय आहे? तैजस. तैजस असं नाव आहे. आणि सुषुप्ती अवस्थेच्या अभिमानी जीवाला प्राज्ञ असं म्हणतात. मी गाढ झोपलो होतो. वर दिलेले जीवाचे लक्षण मानले तर ते प्राज्ञरूप जीवावर जात. प्राज्ञ कोणाचा अभिमानी आहे? सुषुप्तीचा. मग त्याच्यावर जात नाही. याचं समाधान सांगा. कळलं? श्रीगुरु म्हणतात, बाबा रे, हा वास्तविक दोष नाही. कारण झोपेमध्ये बुद्धीचा अत्यंत अभाव नसतो. अत्यंत अभाव नाही बुद्धीचा झोपेमध्ये. ती आपल्या कारणात म्हणजे कुटस्थ आश्रित अज्ञानातली नसते. कुटस्थाच्या आश्रित असणारे जे अज्ञान ते बुद्धीचं कारण आहे.
कळलं? एवढंच. लक्षणामध्ये नुसता बुद्धी असा शब्द आहे. कोणत्या स्वरूपाची ती आहे हे मात्र सांगितलेलं नाही. पण इतक्या बारकाव्यामध्ये पडण्यापेक्षा तुझ्या समजुती करता बुद्धी अथवा व्यष्टी अज्ञान इतका लक्षणात फरक केला म्हणजे झालं. बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान म्हणजे काय? एका पुरतं व्यक्तिगत. सर्वव्यापक चैतन्य आश्रित अज्ञान आहे. सर्वव्यापक जे चैतन्य त्याच्या आश्रित आहे, आधारावर अज्ञान आहे, हे मागेच सांगितले. तेच समष्टी अज्ञान. त्याला काय म्हणतात? समष्टी अज्ञान. आणि त्या अज्ञानापैकी एका शरीराला जो अज्ञानांश कारण असेल त्याला म्हणतात व्यष्टी अज्ञान. कळलं? समष्टी व्यष्टी. एका पुरतं व्यष्टी, सर्वाकरता समष्टी. आता दुसरं लक्षण असं आहे, कुटस्थ चैतन्य व्यष्टी अज्ञान आणि त्या व्यष्टी अज्ञानात चैतन्याचा आभास, हे तीन मिळून जीव चैतन्य. लक्षात आलं का? कुटस्थ चैतन्य, व्यष्टी अज्ञान आणि त्या व्यष्टी अज्ञानात चैतन्याचा, कुटस्थ चैतन्याचा आभास, हे तीन मिळून जीव चैतन्य. असं लक्षण केलं म्हणजे प्राज्ञाची हानी होणार नाही. कळलं का? प्राज्ञाला काही उणीव येणार नाही. कारण सुषुप्तीमध्ये म्हणजे झोपेमध्ये अज्ञानाचा अभाव नाही. अज्ञानाचीच अवस्था आहे ती झोप, तमोगुणाची. आणि सुषुप्तीमध्ये जो प्रतिबिंब सहित अज्ञानाचा अंश आहे, तो जागृत स्वप्नावस्थेत बुद्धिरूप परिणामाला प्राप्त होतो. सुषुप्तीमध्ये जो प्रतिबिंब सहित अज्ञानाचा अंश, तो जागृत स्वप्नावस्थेत बुद्धिरूप परिणामाला प्राप्त होतो. म्हणून तो अज्ञानांशही चैतन्य प्रतिबिंब सहित असतो असं म्हटलं पाहिजे. चिदाभास युक्त आहे का तो? कारण चिदाभास चैतन्याचं प्रतिबिंब पडले कशात? बुद्धीत. आणि त्याला काय म्हणतात? चिदाभास. लक्षण आहे. आणि त्या बुद्धीमध्येच संसार धर्माची प्रतीती होते. संसार धर्माची प्रतीती जीवाच्या ठिकाणी का बुद्धीच्या ठिकाणी? बुद्धीच्या ठिकाणी. चिदाभास युक्तीची बुद्धी तिच्या ठिकाणी. व्यष्टी अज्ञानात होत नाही. कळलं? संसार धर्म हे व्यष्टी अज्ञानात नाही, बुद्धीच्या ठिकाणी. बुद्धीचे धर्म आहेत. या अभिप्रायाने प्रथम केलेल्या जीवाच्या लक्षणात बुद्धी शब्द घातलेला आहे. आणि दोन्ही लक्षणं वेगळ्या वेगळ्या दृष्टीने बरोबरही आहेत. म्हणून कुटस्थ चैतन्याच्या लक्षणात बुद्धी अथवा व्यष्टी अज्ञान असे दोन शब्द विकल्पाने घातलेले आहेत. कळलं? मुख्य जीवपणा व्यष्टी अज्ञानात आहे. सुख दुःखादी संसार धर्म बुद्धी असल्याशिवाय प्रतीत होत. कळत नसेल तर विचारत ना, कुठे शब्द आणला की विचारत होते, मग त्याचं लगेच मी विश्लेषण करू शकतो. म्हणून जीव चैतन्याची दोन्ही तऱ्हेची लक्षणं सांगितली. कळलं? दोन प्रकारची लक्षणं सांगितली.
आता ईश्वर चैतन्याचं लक्षण, एक अज्ञानात म्हटलं कुटस्थाचं प्रतिबिंब आणि एक बुद्धीत म्हटलं, दोन प्रकारची लक्षणं सांगितली आणि दोन्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बरोबर आहेत. ते आता त्यांनी जे वेष्ट अज्ञान सांगितलंय ना, मग ते एका करता मग संसार धर्म कसं काय त्याच्यावर प्रतीत होतात असं. मग संसार धर्म जे आहेत हे प्रत्येकाचे वेगळे आहेत का सगळ्या सारखेच आहेत? वेगळे वेगळे आहेत. म्हणून वेष्टी आज्ञा. म्हणून वेष्ट. आता ईश्वर हे जीव चैतन्याचं लक्षण झालं. आता ईश्वर चैतन्याचं लक्षण लक्षात घ्या. ब्रह्म चैतन्य काय सांगितलं अगोदर? कुटस्थ बुद्धीमध्ये बुद्धी आणि त्या बुद्धीत पडलेला चैतन्याचा आभास असं सांगितलं. आता ईश्वर चैतन्याचं लक्षण ब्रह्म चैतन्य, माया आणि मायेमध्ये चैतन्याचा आभास, हे तीन पदार्थ म्हणून ईश्वर चैतन्य. जसा जीव चैतन्य आभास आहे तसा ईश्वर सुद्धा आभासच आहे. जीव चैतन्याच्या लक्षणात जसं अधिष्ठान कुटस्थ बुद्धी आणि त्या बुद्धी चैतन्याचा आभास, हे तीन पदार्थ सांगितले, तसे तीन पदार्थ वरील ईश्वर चैतन्याचे लक्षणातही आहेत. ईश्वर हा दृष्टांतातील मेघाकाशस्थानी आहे. मेघाकाशस्थानी ईश्वर तो सर्व अंतर्यामी आहे. सर्वांच्या अंतःकरणात त्या त्या जीवाचे कर्माप्रमाणे कर्म प्रवृत्तीची प्रेरणा करतो आणि सुख दुःख भोग देतो. ईश्वर देत नाही. जसं कर्म असेल त्या कर्माप्रमाणे सुख दुःखाचे भोग प्राप्त होतात. देव कुणाला काहीच देत नाही. जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर असं सांगितलेलं आहे. जगातील असे सर्व व्यापार करूनही तो सदैव मुक्त आहे. आता खरं तर त्याच्या सत्तेनं सगळं होतं, पण तो कशातच लिप्त नाही. सूर्य उगवल्यानंतर सगळ्या जगाचे व्यवहार होतात, पण सूर्याला त्याचा घम नाही, पस्तावा नाही. तसाच हा प्रकार आहे. कारण ब्रह्मावर ईश्वरत्व भाव प्राप्त होण्यास शुद्ध सत्वगुण प्रधान माया उपाधी आहे. आणि ती उपाधी निर्मल असल्यामुळे ईश्वराच्या पारमार्थिक ब्रह्मस्वरूपास आच्छादन करत नाही. का करत नाही? ती निर्मल आहे म्हणून ते झाकण करत नाही. म्हणून जन्म मरण धर्माची भ्रांती ईश्वराला केव्हाच होत नाही. कळलं? जन्म मरणाची भ्रांती ईश्वराला केव्हाच होत नाही. याकरता तो कसा आहे? नित्य मुक्त आहे. सच्चिदानंद आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरणादी संसार धर्माची प्रतीती न होणं हेच मुक्ततेचं लक्षण आहे. लक्षात घ्या. सच्चिदानंद आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मा सच्चित आनंद स्वरूप आहे आणि अशा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरणारी संसार धर्माची प्रतीती न होणं हेच मुक्ततेचं लक्षण आहे. म्हणून आत्मज्ञान झालं की जन्म मरण संपलं. आत्मस्वरूप झाल्यानंतर का आत्मस्वरूपाच्या ठिकाणी धर्म नाहीये. आणि होणं हे बद्धतेचं लक्षण आहे.
संसार धर्म प्रतीत होणं बद्धतेचं लक्षण आणि न होणं हे मुक्ततेचं लक्षण आहे. आणि म्हणून ईश्वर सदा मुक्त आहे आणि अज्ञानी जीव सदा बद्ध आहे. तोच ईश्वर सर्वज्ञ आहे, म्हणजे सदैव सर्व पदार्थाला जाणतो. या सर्वज्ञतेचं कारण परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी ईश्वर भाव उत्पन्न होण्यास उपाधीची शुद्ध सत्वगुण प्रधान माया ती आहे. असा आपण जीव आणि ईश्वराचा विचार केला तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग तो आपण उद्या